जय जय भवानी जय भवानी जय भवानी स्टेशन मास्टर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय मराठा चलो आग्रा, चलो आग्रा। अखिल भारतीय मराठा महासंघ हा 125 वर्ष पूर्ण होऊन 126व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. या 125 वर्षानिमित्त हे जे वर्ष आम्ही शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करतोय, या निमित्ताने या वर्षभरामध्ये अनेक उपक्रम मराठा महासंघाच्या वतीने राबवले जात आहेत. आमचे राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दिलीपदादा जगताप यांच्या मार्गदर्शनामध्ये आता आम्ही हे मुंबई ते आग्रा चाललेलो आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 360 वर्ष पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो निजामाचा कारभार, औरंगजेबाचा जुलमी कारभार आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना या स्वराज्याचे संस्थापक या सह्याद्रीचा वाघ त्यांना कुठेतरी नजरकट ठेवण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला होता. परंतु औरंगजेबालाही त्यावेळेला समजलं की छत्रपती शिवाजी महाराज यांना कैद करणं शक्य नाही आणि त्याप्रमाणे युक्तीने शक्तीने छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यातून निघाले. ते थेट आपल्या शिवनेरीवर आले होते. त्यावेळेला ह्या गोष्टीला 360 वर्ष पूर्ण झाले. तो एक आनंद उत्सव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही साजरा करतोय. आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये 5000 लाडू वाटून आम्ही तो आनंद उत्सव साजरा करतोय. आणि या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की अखिल भारतीय मराठा महासंघ हे दिलीपदादा जगताप यांच्या अगोदर आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत होतं. आज दिलीपदादा तेवढा सक्षमपणे हे कामगिरी पुढे घेऊन जात आहेत आणि आम्ही सर्व या ठिकाणी मुंबई अध्यक्ष म्हणून आता इतर सर्व जी आमची कमिटी आहे ते सर्व आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक मोठा उत्सव या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 5000 मराठी लोक एकत्र येतील असा देखील उपक्रम करणार आहोत. आज सध्या आम्ही आग्र्याला चाललो आहोत. आग्र्याला जात असताना एक सांगतोय की आजच्या तरुणांना की कितीही मोठं संकट असलं तरी छत्रपती शिवरायांचा आदर्श बाळगा, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं वाचन करा. तुम्हाला कधीच कुठलं संकट मोठं वाटणार नाही हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवून दिले. आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभरचे सगळे कार्यकर्ते आग्र्याला चाललो आहे. 17 ऑगस्ट 2020ला एक कार्यक्रम आहे. सगळ्या मराठा संस्थांचा, संघटनांचा एक 4-5 हजार लोकांचा समुदाय तिथे महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून जमणार आहे. त्या औचित्य असं आहे की त्या तारखेला छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून त्यांची म्हणजे ती सुटले, तो हा दिवस आहे आणि त्याला 360 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्याचं औचित्य साधून आम्ही या कार्यक्रमासाठी जात आहोत. आणि हा कार्यक्रम आम्ही मुंबईतून गेलं तरी गेली 8 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. या दिवशी तिथून एक ज्योत निघते, ती राजगडावर जाते 17 दिवसांनी आणि तिथे तिचा समारोप होतो. असा हा कार्यक्रम आहे. मुंबईतून आम्ही यावर्षी नवीन चाललो, पण हा कार्यक्रम गेली 7 ते 8 वर्ष आहे आणि तो सातत्याने चालू आहे. आणि ती ज्योत घेऊन मावळे चालत 17 दिवशी 5-6 किलोमीटर 5-6 किलोमीटर असं ते जातात आणि राजगडावर त्याची समाप्ती होते 17व्या दिवशी. आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे चाललेलो आहोत. शिवभक्त, शिवमावळे, मराठाच असे काही नाही आहेत, छत्रपतींचे मावळे मोठ्या संख्येने तिथे जमा होतात. कार्यक्रम होतो, मानवंदना होते आणि ह्या कार्यक्रमाची ज्योत मशाल करून ती पुढे जातात. तरुण पिढीला मॅसेज देण्यासाठीचे कार्यक्रम आता आम्ही राबवायला घेतलेत. शिवाजी महाराज जय म्हटलं की कर्तव्य संपलं किंवा आम्हाला सगळे शिवाजी महाराज कळले असं नाही. तर शिवाजी महाराजांचा इत्थंभूत इतिहास
नव्या पिढीला माहिती पाहिजे, त्याच्यासाठी हे प्रयत्न आहेत. दुर्भाग्य असं की आमच्या महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने शिवाजी महाराज, आंबेडकर, शाहू, फुले यांना गाळण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी आज सकाळी एक ट्वीट पाहिली, काळे लोक म्हणजे कुठचे होते माहिती नाही, पण याच्यावर पाहिली, तो एक मुलगा शिवाजी महाराजांबद्दल भाषण देत होता इंग्रजीमधून आणि जय भवानी जय शिवाजी म्हणत होता. निग्रो होता, निग्रो. काय म्हणजे परदेशात शिवाजी महाराज, आंबेडकर पोचले, पण आमच्या देशामध्ये दुर्दैवाने ते कसे लोकांना समजणार नाहीत ह्याचा प्रयत्न करतायत. म्हणून आम्ही मराठ्यांनी ठरवले, बहुजन समाजातील तरुणांनी समजले की येणाऱ्या सगळ्या पिढीला शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, साने गुरुजी ही जी सगळी दैवत, लोकमान्य टिळक, हे सगळं माहिती पाहिजे या लोकांना. आणि म्हणून हे विविध कार्यक्रम. आणि दुसरं औचित्य म्हणजे आमच्या मराठा महासंघाला यावर्षी 125 वर्षे पूर्ण झाले आणि 126व्या वर्षात आम्ही पदार्पण करतो आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम महिना 2 महिन्यांनी आम्ही काही ना काही करत असतो आणि ही शाहू फुले आंबेडकरांची परंपरा तळागाळात पोहोचवण्याचं काम करत असतो. माझं नाव दिलीप जगताप. मी अखिल भारतीय मराठा महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. गेली 3 वर्ष दुसरी टर्म आहे माझी. याच्या अगोदर आमचे अण्णासाहेब पाटील होते, माथाडी नेते, नंतर शशिकांत पवार होते. शशिकांत पवार साहेबांच्या नंतर मी ह्या जागेवर विराजमान आहे आणि माझ्या परीने सामाजिक काम, समाजाचं काम करत आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाची 125 वर्ष व 126 वर्षामध्ये पदार्पण होत आहेत. त्याचप्रमाणे आग्र्याहून महाराजांनी जे गनिमिकापणे आपला नजरकथून सुटका केली त्यालाही 360 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब यांच्या नेतृत्वानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाची धुरा राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी सांभाळलेली आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही आग्रा येथे 360 वर्षाचा जल्लोष आणि येणाऱ्या पिढीला आणि माहिती असावी यासाठी आम्ही हा इतिहास पूर्णपणे जागवण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, मुंबई अध्यक्ष अविनाशजी राणेसाहेब आणि मी अनंत मोरे प्रवक्ता मुंबई यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत मराठ्यांचा इतिहास काय आहे हे माहिती असावं याच्यासाठी आम्ही खास करून 360 वर्षाचा जल्लोष करण्यासाठी जात आहोत. आणि येणाऱ्या काळात मराठाचा इतिहास हा कुठे लपलेला आहे तो इतिहास पूर्णपणे जागा व्हावा आणि येणाऱ्या पिढीला माहीत व्हावं यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने कंबर कसलेली आहे. मराठा हा प्रत्येक संघटना, हा अखिल भारतीय मराठा संघ ही सगळ्यांची फादर बॉडी आहे. ह्याच्या विंगखाली अनेक संघटना आहेत. या संघटनांना एकच सांगणे आहे की आपण मराठ्यांचा इतिहास एकत्रितपणे येऊन एकत्रित सगळ्यांना जागा करावा आणि जे आता तरुण मुलं, होतकरू मुलं आहेत त्यांनाही मराठ्यांचा इतिहास माहिती असावा. मराठा समाज हा 18 प्रकार 12 बलुतेदार या जातींना घेऊन चालणार आहे. त्याचा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलेला आहे. त्या आदेशाचे पालन करून आज आम्ही 360 वर्ष साजरा करण्यासाठी आग्रा इथे जात आहोत. आम्ही या मुंबईवरून आम्ही आग्र्याला जातो. आम्ही जात असतेवेळी आमचा उद्देश असा आहे की अफजल खानच्या नजरकैदेत, औरंगजेबच्या नजरकैदेत छत्रपती शिवाजी महाराज होते. ते 17 ऑगस्ट 1660 साली ते नजरकैदेतून निघाले. तर 366 साली आणि 360 वर्ष पूर्ण होत आहेत 17 ऑगस्टला. त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी आग्र्याला जाऊन मोठा विजयी जल्लोष म्हणून करणार आहोत. त्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण लाडू वाटप, पेढे वाटप असा मोठा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रातून अनेक संघटना येणार त्या ठिकाणी आणि तो जल्लोष मोठा कार्यक्रम होणार आहे. नाही, संदेश म्हणजे असा, आमच्या मराठा महासंघाला आत्ता 125 वर्ष पूर्ण झालेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रम राबवत आहोत. तसे यापुढे कार्यक्रम राबवणार. तसे या महाराष्ट्र शासनामध्ये गोरगरीब जनतेला जे काय मिळत नसेल अनुदान वगैरे काय हे मिळवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आम्ही केलं. माझं नाव महेश सावंत. मी महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे.